सुप्रिया सुळेंनी आता सांगून टाकलं की अरे काय प्रश्न आहे का, सुनेत्रा वहिनींना तर बिनविरोध आमचा पक्ष उमेदवार उभा करणं विषयच येत नाही. फडणवीस म्हणाले की बारामतीची निवडणूक तर बिनविरोध होईलच, पण आम्ही राहुरीची पण शिवाजीराव कर्डिले जे भारतीय जनता पक्षाचे आमदार वारले त्यांच्या जागी पण आम्ही त्यांच्या मुलाला तिकीट देऊन ती बिनविरोध व्हावी असा प्रयत्न करू. तनपुरेंचा मुलगा म्हणाला की नाही, मी लोकांचा अंदाज घेतो, पण मुळामध्ये माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे स्वतः तनपुरे भारतीय जनता पक्षात जाण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला जर उद्या भाजप जनता पक्षात यायचं असेल त्याला कुणीतरी घेऊ तुला विधान परिषदेवर, तुला करू काहीतरी. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे, काही ना काही संधी असते. त्यामुळे तनपुरे पण ते बार्गेन व्हावं म्हणून करतोय, तो काही विरोधात उभा राहील असं मला वाटत नाही. म्हणजे तो म्हणतोय आता की मी जनतेचा कौल घेतो वगैरे, हे ब्लॅकमेलिंग आहे. ब्लॅकमेलिंग म्हणूया का, नको म्हणूया, चला बार्गेनिंग म्हणूया आपण. पॉलिटिकल बार्गेनिंग आहे, जरा चांगला शब्द वापरू, म्हणजे त्याचंही मन दुःख पण बार्गेनिंग आहे. किंवा मला काय, मी भाजपत यायला तयार आहे, काय देणार मला. तिथे सुजय विखे आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, त्यांनाही तिथे निवडणूक व्हायला नको आहे. याचं कारण असं आहे की मग निवडणूक म्हणजे परत एक परीक्षा असते. जरी निवडून येणार, शिवाजीराव कर्डिले कर्तबगार आमदार होते, लोकप्रिय आमदार होते, त्यांचा मुलगा निवडून येणार हेही नक्की आहे. पण तरी देखील कसं आहे ना, निवडणूक झाली की मग प्रचार येतो म्हणजे विरोधकांचा अपप्रचार येतो. आणि मग कसं होतं की विखे पाटलांना भीती काय आहे की कर्डिलेंबद्दल काही कोणी बोलणार नाही, त्यांच्या मुलाबद्दल काही बोलणार नाही, पण त्यानिमित्ताने जो कोणी उभा राहील, जे कोणी उभे राहतील ते राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटीलला धोपटणार. ऍक्च्युली सुजय विखे पाटील सुद्धा एरवी इच्छुक असेल मनातून, तो जरी बोलला नाही तरी त्यालाही उभं राहायचं असेल तिथे. पण आता लोकमताचा दबाव असल्यामुळे कर्डिलेंच्या मुलाला देण्याशिवाय, अक्षय का काहीतरी नाव आहे ना रे, त्याला पण दिलं होतं अक्षय, तर त्याला पाठिंबा देण्याशिवाय अत्यंत नाही, तो जोड्यान मारते लोक त्याला की तू उभं राहण्याची इच्छा व्यक्त करतो. तनपुरेचं थोडं ठीक आहे, पण तोही घाबरलेला आहे की असं पब्लिकचं रिॲक्शन वाईट होईल, म्हणून तो म्हणतोय की बघू लोक काय म्हणतात. लोकही त्याला तेच सांगणार की बाबा भलत्या भानगडीत करू नको, भाजपत जायचं आहे तुला, 100% जायचं आहे, तिथे काहीतरी विधान परिषद मागून घे ना, अजून राज्यपाल नियुक्त बाकी आहे, तिथे कुठेतरी काहीतरी सत्ताचा एक आपल्याला तुकडा हवाय, तो मिळेल, भाजपवाले देऊ शकतात, ते बार्गेन करून घे. उभं राहतो लोक म्हणतात उभं राहा, पण तुम्ही म्हणताय मिळून मी नाही, तो करणार कर्ज. पण मला स्वतःला काय वाटतं माहितीये की बिनविरोध निवडणुकीच्या या प्रथा बंद व्हायला पाहिजे. ठीक आहे, सहानुभूती आहे, लोकांच्या मनात दादांबद्दल प्रेम आहे, प्रश्नच नाही आहे. काही लाख मतांच्या फरकाने येतील, म्हणजे 3 लाख काहीतरी मतदान आहे ना, आणि त्या उभ्या राहिल्या आणि एक साधारण 40-50% मतदान झालं ना, तरी देखील त्यांच्या समोर कोणीही उभा राहिला तरी 25-30 हजाराच्या पेक्षा जास्त मतं त्याला पडणार नाहीत, नाही पडणार. हे मलाही माहिती आहे, लाखभराच्या पेक्षा जास्त बहुमताने सुनेत्रा वहिनी निवडून येणार हे मलाही कळतंय आणि यायला पाहिजेत, हेही बरोबर आहे. पण मला स्वतःला काय वाटतं माहिती, या निमित्ताने ना थोडे काही विषयांची चर्चा होते. शेवटी निवडणूक बिनविरोध होऊ नये असं मी जेव्हा म्हणतो ना, तर मला असं वाटतं की तुम्ही एरवी काय म्हणता की निवडणूक प्रचार हे एक प्रबोधनाचं साधन आहे, उद्बोधनाचं साधन आहे, एक काही मुद्द्यांच्या संदर्भामध्ये लोकमत जाणून घेण्याचं साधन आहे. या निमित्ताने चर्चा होतात, मुद्दे निघतात, लोकांच्या मनात काय आहे, लोकांना काय अनुकूल वाटत आहे, काय प्रतिकूल वाटत आहे, कोणत्या मुद्द्यावर असंतोष आहे, ह्याचं कुठेतरी काहीतरी एक प्रतिबिंब त्या चर्चांमध्ये निवडणुकीच्या निकालात पडतं का, नाही पडणार. एकतर्फी निकाल येणार का, हो येणार. पण कसं आहे ना की एकदा उमेदवार उभे राहिले, जर पक्षांचे राहिले तर पक्षांची भूमिका घेतात. प्रकाश आंबेडकरांचा राहू दे, MIMचा राहू दे, आणखीन आता उबाठा पण काय विरोध करणार नाही, त्यामुळे ते नाही. शरद पवारांनी तर पाठिंबा दिलाच आहे, त्यामुळे ते नाही. काँग्रेसवाल्यांना पण त्यांचे उमेदवार बिनविरोध आलेले आहेत, वेळोवेळी त्यांचे जेव्हा विद्यमान आमदार खासदार गेले तर त्यांच्या जागी असे बिनविरोध आलेले आहेत. तरी मला वाटतं सुधीर मुनगंटीवार म्हणाले की आमचे काही जेव्हा मृत झाले आमदार किंवा खासदार, त्या दरवेळी तुम्ही बिनविरोध केलेली नाहीत, तर मग आम्ही का करायची. पण ते बोलण्यापुरतं आहे. शेवटी अजितदादा हा विषय आल्यावर त्यांनाही, अजितदादा त्यांचे उपमुख्यमंत्री होतेच ना, तर त्यामुळे त्यांनाही ते ॲडजस्ट करतील. पण मला स्वतःला असं वाटतं की सुनेत्रा वहिनींनी देखील लोकांना सामोरं जायला पाहिजे. याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे की फडणवीस ही निवडणूक बिनविरोध होणार आहे, ती सहानुभूतीच्या लाटेत असल्यामुळे बिनविरोध झाली पाहिजे, एक संकेत आहे, एक प्रथा आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे की असं कुणी मृत झालं तर त्याच्या पत्नीला, भावाला, बहिणीला, कोणीतरी एक रक्ताचं नातं असलेला उभं करायचं आणि त्याला बिनविरोध निवडून द्यायचं, ही परंपरा आहे. पण ही निवडणूक झाली ना तर जे मुद्दे उपस्थित होतील त्याच्यामध्ये आता जी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सिच्युएशनमध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्या संदर्भात लोकांमध्ये काही भावना आहेत, अनुकूल आहेत, प्रतिकूल आहेत, त्या निवडणुकीच्या मतदानात नाही प्रकट होणार पण चर्चेत होते. त्यानिमित्ताने त्याची चर्चा सार्वजनिक व्यासपीठांवरून होऊ शकेल. दुसरी एक गोष्ट आहे, आता असं आहे की आता दबावाखाली आहे, आता रोहितच्यामध्ये ही हिंमत नाही
नाही नाही, ते काही गैर पण नाही, ते संकेत आहे. त्याप्रमाणे आता एकदा सुप्रियाने सांगितलं तेच रोहित सांगणार की सवालच नाही, वहिनींच्या विरुद्ध उमेदवार नाही. पण जर ही निवडणूक झाली असती आणि शरद पवार आणि अजितदादा यांचे हे संबंध जे आता आतून विकोपाला गेलेत, बाहेरून ते प्रकोपाला पण गेलेले आहेत, पण तर तुम्हाला मी सांगतो की ही सुनेत्रा वहिनींची निवडणूक ही त्यांनी घातपात का अपघात या मुद्द्यावर वळवली असती. त्या मुद्द्यावर त्यांनी स्वतः किंवा कोणातरी उभं करून लढवली असती. आणि सुनेत्रा वहिनी, जय पार्थ हे ज्या पद्धतीने हा चौकशीचा मुद्दा लावून धरायला पाहिजे, ज्या पद्धतीने याच्यामध्ये एक्सपोज करायला पाहिजे, ज्या पद्धतीने ती कंपनीला बंदी आली पाहिजे, असे त्या विमान अपघाताशी म्हणजे घातपाताशी संबंधित मुद्दे हा निवडणुकीतला मोठा विषय झाला असता. सरकारलाही बोलावं लागलं असतं, वहिनीलाही बोलावं लागलं असतं, भूमिका घ्यावी लागली असती. आता त्यांनी रोहितची री ओढत तेही चौकशी करा, हे करा, ते करा म्हणतात. हा जाऊन भेटतो त्या सगळ्यांना, तेही जाऊन भेटतात राहुल सोडून, पण इकडे जाऊन भेटतात वगैरे, तो भाग वेगळा. पण तो एक मुद्दा मोठा या निवडणुकीत झाला असता. आत्ता जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये जे समस्या आहेत त्याचाही मुद्दा झाला असता. पण महत्त्वाची गोष्ट अशी की या निमित्ताने सुनेत्रा वहिनींची भाषणं लोकांमध्ये झाली असती. कारण एकदा निवडणूक आहे म्हटल्यावर त्यांना प्रचार करावा लागला असता, त्यांची भाषणं झाली असती, लोकांपर्यंत त्या पोहोचल्या असतात. सुनेत्रा वहिनी आज बारामतीतून उठल्या दादांच्या जाण्यानंतर, त्या थेट शपथविधीला गेल्या, शपथविधीतून निघाल्या, थेट पक्ष कार्यालयात गेल्या, पक्ष कार्यालयातून निघाल्या, निवड झाली त्यांची, त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला गेल्या, तिथून थेट मंत्रालयात गेल्या. हा त्यांचा सगळा प्रवास आहे. याच्यात लोक कुठे नाही आहेत. लोकांशी एक जनता दरबार त्यांनी घेतला सरकारी अधिकाऱ्यांच्या बरोबर, पण असं प्रचाराच्या निमित्ताने त्या लोकांमध्ये गेल्या असतात. लोकांना एक त्या बोलतात कशा, त्यांचं वेगवेगळ्या विषयांवर भूमिका कशी आहे, लोकांना त्या काय करू इच्छितात, देऊ इच्छितात. बारामतीचं एक स्वप्न दादानी पाहिलं होतं, त्या स्वप्नात ते कोणते मुद्दे त्यांना प्रिय आहेत, कोणत्या मुद्द्यांच्या संदर्भात ते आश्वासनं देतात, प्रयत्न करतात, काही योजना आहेत का, काही प्रयोजन आहे का त्यांच्या या सगळ्याला, हे सगळं लोकांसमोर आलं असतं. ते चांगलं झालं असतं. एक संधी होती. मी सुनेत्रा देवींच्याही संदर्भात म्हणतो की त्यांना ही एक संधी होती लोकांपुढे आपलं व्यक्तिमत्व, विचार हे प्रस्थापित करण्याची. ती पण हुकते बिनविरोध. आता काय होणार, त्या फॉर्म भरणार फॉर्मली 4 नेत्यांच्या उपस्थितीमध्ये. दुसऱ्या कोणी जर फॉर्म भरला नाही तर ही निवडणूक बिनविरोध होणार. आणि जे काही अपक्ष म्हणा, अमुक तमुक वगैरे होतील तर त्यांना लोक दबावाखाली घेणार. काय वेळा आहे का, तू कुठे काय उभा राहतो, अपशकुन करतो का, दादांच्या स्मृतीचा अपमान करतो वगैरे वगैरे करून दबाव घेऊन मागे घ्यायला लावणार. असंच कोणी माथेफिरू असेल, हट्टी असेल आणि नाही मी करायलाच लावणार म्हणाला तर एखाद दुसरा राहू शकतो, मग ती निवडणूक होऊ शकते. पण मग त्याच्यासाठी काही प्रचार करायची गरज नाही. राजकीय पक्ष बाजूला राहिले की प्रचार सापडतो, त्याच्यात प्रचार हा विषय येणार नाही. मग त्यांचं व्यक्तिमत्व, लोकांना भेटणं, लोकांशी कम्युनिकेशन, संवाद, वादही होणार नाही, संवादही नाही होणार. तर त्यामुळे मला असं वाटतं की बिनविरोध व्हायला नको, पण ती होणार बिनविरोध असं आता तरी दिसतंय. निवडणुकीचा फॉर्म भरण्याआधीच आपण त्यांना शुभेच्छा देतोय, त्याचबरोबर अभिनंदनही करून टाकूया बिनविरोध आल्याबद्दल. राहुरीला काय होतं ते बघूया, पण तिथेही मला 70% चान्सेस बिनविरोध होईल असे दिसत आहेत. बघूया काय होतं. धन्यवाद.